Thank you.
विठ्ठल विठ्ठल
वैकुंठात परत मृत्यू लोकात येणारे जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज फार नसून फक्त 4 चरणाचा उत्कृष्ट आगापासून सेवेकरता निवडलेला आहे हा अभंग. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये काय सांगतात सार व आसार हे आपल्याला समजून सांगतात. विठ्ठल विठ्ठल जगत चालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने आज जो उत्सव चाललेला आहे देवाचा म्हणजे गणपती बाप्पाचा उत्सव चाललेला आहे. त्या निमित्ताने मला सेवा मिळाली ते म्हणजे आमचे दुधेश्वर मित्र मंडळ त्यांच्या कृपेने व राऊत काका असतील पारवे काका असतील व दुधेश्वर महाराजांच्या कृपेने मला मिळाली सेवा. मी भगवान परमात्म्याच्या चरणी ती सेवा करते व सेवेला सुरुवात करते. अभंगाचा भावार्थ पाहू. सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार आपण सारासार विचार करायचा. कधीही आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार आणू द्यायचे नाही. कधीही आपल्या डोक्यामध्ये विचार चांगले आणायचे वाईट विचार आणू द्यायचे नाही. सारासार विचार करा उठा उठी. रात्रंदिवस भगवान परमात्म्याचे नाव व सारासार विचार सारखं सतत आपला चांगला विचार करायचा. वाईट डोक्यामध्ये विचार आणायचे नाही. सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. कयाच्या चिंतनी निसरलं संकट. करा दुर्मट भव सिंधू. आपण जर भगवान परमात्म्याचं नाव घेतलं रात्रंदिवस सतत भगवान परमात्म्याचं नाव घेतलं आपले जेवढे त्रास असतील आपल्या डोक्यातले जेवढे वाईट विचार आहे आपल्याला जर वाईट विचार येत असतील डोक्यातले ते भगवान परमात्म्याच्या कृपेने आपले जो आपण रात्रंदिवस हरी 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 राम कृष्ण हरी म्हणतो तो सगळा जप आपल्याकडे राहतो आपली वाईट बुद्धी जाते. सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. कयाच्या चिंतनी निसरल संकट. करा दुर्मट भव सिंधू. जन्मुनिया कुळी वाचे स्मरणे नाम. धरी हा चिने महनीशी. जन्मापासून आपण हरी हरी किंवा राम कृष्ण हरी भगवान परमात्म्याचं सतत आपण नाम जप करत राहायचा. कयाच्या चिंतने निसरल संकट. करा दुर्मट भव सिंधू. जन्मुनिया कुळी वाचे स्मरणे नाम. धरी हा चिने महनीश. तुका मुने कुळी ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. त्याच्या चिंतनाने आपलं सर्व जे अपदोष आहेत ते सगळे निघतात आणि आपले चांगले विचार येतात. भव सिंधू आपले जो वाईट विचार आहे आपली जी अपेक्षा असते चांगली ती आपण जर वाईट विचार आणले ती ते जातात. म्हणजे कसं याचा अर्थ होतो आपले जे वाईट विचार आहेत ते नामजपाने सर्व जातील. अर्थ अभंगाचा होतो विठ्ठल विठ्ठल. सध्या भारतात क्वचित नशिबान गणपती आहेत. त्यांना मोजून 10 दिवसाचा ऐकायला मिळतं. किती दिवसाचा सांगा झोपल्या का झोपू नका. मोजून 10 दिवसाचा ऐकायला मिळतं. नशिबान गणपती आहेत. गणपती बाप्पांना
मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है? मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है? मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है? अरे तुम्हीच तर आणलं मला वाजत गाजत ब्राह्मणांना बोलवता, प्राण प्रतिष्ठा होते, आरती होते आणि याच्यात बसवतात मला कुठं माझ्या आसनावर बसवता. तुम्ही सांगता पुन्हा प्रश्न विचारला जातो, मेरे अंगणों में तुम्हारा क्या काम है? गणपती जर देव असेल, देवाला काय आवडतं? याचं कारण भक्ती आहे. तर देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एक प्रकार. म्हणाले. मग गेले आत. माता पार्वती चंदन लावत होत्या आपल्या आपल्याला. काय
तुम्ही असं अचानक येत जाऊ नका, मला भीती वाटते. माता पार्वती म्हणाल्या, मला भीती वाटते असा अचानक येत जाऊ नका. स्वामी म्हणाले, मी सार्थ रामाच्या भजनामध्ये दंग असतो. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय सार्थ रामाच्या भजनामध्ये दंग असतो. स्वामी म्हणाले व गेले. माता पार्वती मनातल्या मनात विचार करायला लागल्या की नंदीजीनं आत का युगलं, माझं वचन का तोडलं, असं म्हणाल्या. मनातल्या मनात राग आला, पण नंतर विचार आला त्यांना, तो तरी काय करल, त्यांचा भक्त आहे, जर राग आला असतं तर काही खरं नव्हतं. मग माता पार्वती म्हणाल्या, मी माझ्या स्वतःच्या अंगाचा मुलगा बनू शकते का, मी माझ्या स्वतःच्या अंगाचा मळ बनू शकते का, असं म्हणाल्या. मग माता पार्वतीने आपल्या पूर्ण अंगाचा मळ काढायला सुरुवात केली. बघा, माता पार्वतीने किती दिवस आंघोळ नसेल केली बरं का. आपण जर एक दिवस म्हणजे टायमावर आंघोळ नाही केली तर कसं होतं बरं का, कसं तर सांगा बरं. झोपल्या का दुर्गावकर? हा, नाही ना. हा. विठ्ठल विठ्ठल. पोरगी झोपू नका, लक्षपूर्वक ऐकलं नाही का. किती दिवस आंघोळ नसेल केली, पूर्ण मळ, नाक, डोळे, अंग, पाय, हात सर्व आत दिलं. त्यावेळेस माता पार्वती हात जोडून उभा लागल्या त्या मूर्तीसमोर मळाच्या. हात जोडले, डोळे बंद केले. अचानक चमत्कार झाला, मुलगा जागृत झाला. मुलगा जागृत झाला, मुलगा तयार झाला. बघा, माता पार्वतीनं आपला मळापासून मुलगा बनवला. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. तर मुलगा तयार झाला. मुलाने विचारले, आई माझे नाव काय? माता पार्वती म्हणाल्या, बाळा तू सगळ्यांचं रक्षक करशील म्हणून तुझे नाव विनायक. म्हणून तुझं नाव काय? विनायक. गणपती बाप्पा. माता पार्वती म्हणाल्या, तुझे नाव विनायक आहे. तुझं नाव काय? अरे उत्तर देत जा रे, झोपू नका. विठ्ठल विठ्ठल. मुलगा तयार झाला, नाव विचारले. बाळ म्हणाला, गणपती आई माझे काम काय?
मी आज देऊ शकत नाही तुम्हाला. मी आज तुम्हाला जाऊ शकत नाही. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले, मी त्यांचा पती आहे. मी आज जाऊ शकतो. ते माझ्यासाठी नाही, दुसऱ्यांसाठी आहे. गणपती बाप्पा, आता छोटे लेकरं कसं खेळणं पाहिजे, मला पाहिजेच पाहिजेच पाहिजेच. मग तसंच गणपती बाप्पा म्हणले, तुम्ही आज जाऊ शकत नाही. हट्ट धरला त्यांनी. नाही, हट्ट धरला. तुम्ही आज जाऊ शकत नाही. भगवान शंकराला खूप राग आला. पण त्यांचं नाव घेतलं ना, आपला जो राग आहे सगळा निघून जातो. त्यांचा जो आपला जो राग आहे तो निघून जातो. आपला जो राग आहे तो निघून जातो. तळपायाचा मस्तकाला गेला राग. सगळं देवता आले, मस्तक फोडलं, मस्तक तोडलं. बाल गणेशाचं आई 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 म्हणून ओरडला बाल गणेश. त्यावेळेस भगवान शंकराने त्यांचं मस्तक तोडलं. त्यावेळेस काय म्हणाले ते, आई म्हणून ओरडले. तो आवाज माता पार्वतीपाशी गेला. माता पार्वती आल्या आणि म्हणाल्या, स्वामी तुम्ही हे काय केलं? माझ्या बाल गणेशाचं मस्तक तोडलं तुम्ही. जिवंत करून द्या मला माझा पुत्र आत्ताच्या आत्ता. जिवंत करून द्या मला माझा आत्ताच्या आत्ता पुत्र. त्यांनी पण हट्ट धरला, मला माझा पुत्र आत्ताच्या आत्ता जिवंत करून द्या. थोडा विचार केला. त्यावेळेस नंदीसेनाला पाठवलं व म्हणाले, जी आई ज्या बाळाच्याकडे पाठ करून झोपली असेल व त्या बाळाचं दक्षिणेकडे तोंड असेल, त्या बाळाच्या दक्षिणेकडे तोंड असेल, त्याला आणा, त्याचं मस्तक आणा. तर पहिले खूप प्राणी दिसले त्यांना. हरिण, पक्षी असे खूप प्राणी दिसले. माकड, उंट असे खूप प्राणी दिसले. मग एक प्राणी दिसले त्यांना. म्हणजे कोण? हत्ती. ती आई तिकडं तोंड आणि पाठ इकडं आणि बाळाचं तोंड कुठं? दक्षिणेकडे होतं. त्या बाळाला आणलं. बाळाला नाही आणलं तर पूर्ण मस्तक आणलं त्याचं. आणलं. देवता म्हणले, लवकर जोडा त्याला, जिवंत होईल बाळ. तोंड जोडलं, जिवंत झाला पुत्र. माता पार्वतीला खूप आनंद झाला. माता पार्वतीला खूपच आनंद झाला, पुत्र जिवंत झाला. पण तरी पण रडू लागल्या. आता कोणत्या देवताची पूजा करायची? कोणत्या? तर ऐका, शंकरजी म्हणाले, 33 कोटी देवताच्या अगोदर जर गणपतीची जर पूजा केली, 33 कोटी देवतांच्या अगोदर जर गणपतीची जर पूजा केली ना आपण, तर आपल्याला देव प्राप्त होतो. 33 कोटी देवतांच्या अगोदर पूजा केली, मग गणपतीची केली तर देव प्राप्त होणार नाही, असं म्हणाले. माता पार्वतीला अजूनच आनंद झाला. अशी काही कथा आहे. कथा समाप्त. आता आपण कोणाचा आहे? तर जगद्गुरु तुकोबाराचा आहे. आपण काय सांगतात जगद्गुरु तुकोराम महाराज? आपण सतत राम राम किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल तोंडामध्ये, सतत मुखामध्ये आपण राम राम भगवान परमात्म्याचं नाव धारण करायचं. सतत आपण भगवान परमात्म्याचं आपण मनामध्ये साठवायचं. कधी पण पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्याने ही सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोलाचा जन्म दिला. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला अनमोलाचा विद्या दिली. चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना. आणि आज मी या नारदाच्या गादीवर कोणामुळे उभी असेल तर माझे गुरुवर. कधी शिष्याने गुरुचे नाव नाही घ्यावं. कधी शिष्याने गुरुचे नाव नाही घ्यावं. यानं पाप लागतं. कधी कधी नरकात सुद्धा जावं लागतं. पण तुम्हाला कसं कळलं माझ्या गुरूंचे नाव? माहिती का नाही ना? तर गुरूंच्या चरणी लाख लाख माफी मागते व गुरूंचे नाव घेते. हरिभक्त पारायण साध्वी सोनालीजी करपे यांच्या चरणी नमस्तुते. श्री संतांच्या माया चरणावरी षष्टांगरी करी दंडवत. मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या. गंधर्वांसारखे गायणारे, सूर्यचंद्र सारखे वाजवणारे, परीक्षित सारखे ऐकणारे हे सर्वजण आता उपस्थित
शिवाजी महाराजांमुळे. आणि आज मी या नागाच्या गादीवर कोणामुळे उभी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. एक राजे नसते तर मला अशी मागणी मागावी लागली असती. एक राजे नसते तर मला अशी मागणी मागावी लागली असती. हुजूर, हुजूर, मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ. क्या कर सकती हूँ? हुजूर, मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ. क्या मैं कर सकती हूँ? अशी मला मागणी मागावी लागली असती. एक राजा नसता तर अशी मागणी मागावी लागली असती. राजे होऊन गेले त्याच्यामुळे मला मागणी मागावी लागली नसती. त्याच्यामुळे मला मागणी मागावी लागली असती. ऐका, आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. प्रत्येक भाषणात, प्रत्येक वाक्यात, प्रत्येक कशात पण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. काय म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या असे म्हणतो. यात कुठलीही शंका नाही बरं का. पण त्या अगोदर कशा जिजाऊ घडल्या पाहिजे. मा जिजाऊ सारख्या 8 वाजता मालिका बघायला बसता, पिक्चर बघायला बसता, 12 वाजेपर्यंत उठत काही नाही. उठत काही नाही. असे केव्हा येते छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या गर्भाला? जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सात्विक मुलगा आपल्या गर्भात यावा तर एक वाक्य लक्षात ठेवा. एका क्षणात सांगून जाईल. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी छोटी. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी छोटी. रामकृष्ण मंत्र म्हणावा बनवताना रुटी. साधू संतांचे आशीर्वाद घ्या कोटी ना कोटी. तेव्हाच येतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी. तेव्हाच येतील छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी. विठ्ठल विठ्ठल. जर ज्यांना वाटत असेल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तर त्यांची नावाची जय घोषणा कर. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आवाज ऐसा निकालो पूरा पाकिस्तान हिलना चाहिए. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. वा, आता शब्दात करा मावळे. एकच राजा
आपल्याला अशी मागणी मागायला लागली असती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. आज तुम्ही म्हणाल काय आणि कोणता विचार करायचा? सारासार म्हणजे काय? तर ऐका. भुईमुगाची शेंग कोणाला माहिती? माहिती सर्वांना? झोपल्या का? दूध जाऊ कर. झोपल्या नाही जागे. तेच म्हणलं. विठ्ठल भुईमुगाची शेंग माहिती? माहिती का? हो म्हणा काहीतरी. अरे माझ्या जीवाला बरं वाटेल ना म्हणाला काहीतरी. मी म्हणते भुईमुगाचे टरकल कसं असतं? कसं असतं? असं आहे. आतला शेंगदाणा सार. आठवण्यामधून अजून उदाहरण सांगते. आंबा कसा आहे? आंब्याचं टरफल असार. मधली कोय असार. कोयच्या आणि टरकलाच्या आतला जो गर किंवा ज्यूस किंवा काय गर, गर याला काय तर सार आहे. तो गर संपूर्ण सार आहे. गोटी सारखा असतो असं कडक कडक असतो का? तर नाही. पेढा कसा? पेढ्याचे टरफल कसं आहे? पेढ्याला टरफल नसतं. जसा पेढा संपूर्ण सार आहे तसा माझा भगवान परमात्मा पूर्ण नावाने शुद्ध आहे. विठ्ठल तर तुम्ही म्हणाल काय आणि कोणता विचार करायचा? पहिला विचार असा आहे की तो कधीच करू नये. दुसरा विचार असा आहे तू आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल. तो कोणता? तर ऐका. पुरुष म्हणाला शुभ्र काय करतो? हा तुमच्यासाठी एखादी का घरी आणली दुसरी आणायचा विचार करू नये. एखादी आणली तरी दुसरी आणायचा विचार आहे. एखादी केली तरी दुसरी आणायचा विचार आहे. तर त्यानं काय? तर त्यानं पाप लागतं. महाराजांचं प्रमाण एकच पुरुष दोन नारी पाप बसे त्याच्या घरी. एकच पुरुष दोन नारी पाप बसे त्याच्या घरी. एखाद्या पुरुषाच्या घरी जर दोन बायका असतील तर त्याच्या घरी पाप लागतं. काय लागतं? पाप लागतं. खूप मोठं पाप असतं. एखाद्या पुरुषाने जर दोन बायका केली असतील तर तुम्ही मला काय आणि कोणताच विचार करायचा? विठ्ठल तुम्ही उत्तर का देत नाही बघ? हो पाहिजे किती का त्यात दोन आहे का काही? नाही ना असं आहे. विठ्ठल असं कधीच जाऊ नका बरं का. एके ठिकाणी मी सगळं परभणी जिल्ह्यात कीर्तन केलं. परभणीकडे इकडे नाही. आपलं सांगत नाही तिकडे सांगते. एक पुरुष मला कीर्तन झाल्यावर जिथं राहायची सोय होती तिथं मला ताई मी एक केली आणि दुसरी पण केली आणि तिसरी सुद्धा केली तुमच्या समोरच आहे. काय म्हणाला?
सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे सारखा पाठ काय करायचा झोपू नका ग बोला ना बाहेर आला का बाहेर हा कीर्तन जमणार का काही काय प्रॉब्लेम झाला सांगा बरं झोपल्या काय भया तुमच्यासाठी कीर्तन थांबले बरं का विठ्ठल बघा आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही कोणता विचार करायचा व काय करायचं कंठामध्ये का भगवान परमात्म्याचा फोटो आणून चिपकवायचा तर असं नाही दृष्टांत सांगते ऐका लक्षपूर्वक ऐका आता कोणीही झोपू नका झोपल्या म्हणतो विठ्ठल रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला काय दिल्या भेट वस्तू दिल्या पण एक पात्र असं उरलं की त्यांना काहीच नाही दिलं तो म्हणजे हनुमंतराय सीता माता म्हणाल्या काय म्हणाल्या की प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काही भेट वस्तू दिल्या पण एक पात्र असं उरलं की तुम्ही त्यांना काहीच नाही दिलं रामप्रभू म्हणाले कोण तर सीता माता म्हणाल्या हनुमंताला तुम्ही काहीच नाही दिलं तुम्ही हनुमंताला काही नाही दिलं तेव्हा रामप्रभू म्हणाले अगं सीते आज जर माझा भाऊ लक्ष्मण माझ्या डोळ्यासमोर उभा असेल तर कोणामुळे हनुमंत रायामुळे आज जर तू माझ्यासमोर उभी आहे तर कोणामुळे हनुमंत रायामुळे पुढे निघाला हनुमंत राय कोणालाच काही नव्हतं सर्वांना काही ना काही दिलं पण हनुमंत रायांना काहीच नाही दिलं मातेला वाटलं स्वामी गेले पुढे मातेने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढून हनुमंतरायांना दिले हनुमंतराय तो हार घेऊन एका झाडावर बसले कुठे बसले झाडावर बसले एक मणी घेतात दाताखाली फोडतात एक मणी घेतात दाताखाली फोडतात एक मणी घेतात दाताखाली फोडतात असे खूप मणी खाली दाताखाली फोडतात त्यावेळेस एका वानराने हे दृश्य पाहिलं
ऐकत विठ्ठल फाडली छाती एक नवे रात पूर्णी राम पंचायत दाखवून धन्य त्याची माता धन्य त्याची पिता सावता सावरत रे धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता सावता सावरत रे लोक्याचा सातवीला जातात रे लोक्याचा एक नवे रात पूर्णी राम पंचायत दाखवली हनुमंतरायाने आपल्या हृदयामध्ये छातीमध्ये भगवान परमात्म्याला साठवलं व तसेच सावतोबा महाराजांनाही भगवान परमात्म्याला साठवलं आठवलं सांगते बरं का लक्षपूर्वक ऐका तुम्ही बोर व्हायलात का नाही ना सावतोबा शेतामध्ये काम करत होते पेरणीचे दिवस होते शेतामध्ये काम करत होते त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली भगवान परमात्मा एक मनुष्याचं रूप धारण करून आले एका मनुष्याचं रूप धारण करून आले मनुष्याचं रूप धारण केलं आणि धावत आले सावतोबा 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 ओरडतच आले सावतोबा म्हणाले अरे दम घे थोडा वेळ थांब श्वास घे पाणी पी थांब थोडंसं तो म्हणाला व्यक्ती म्हणजे भगवान परमात्मा म्हणाले माझ्याकडे टाइम नाहीये तो खूप डेंजर चोर आहे मला लवकर मारून टाकतील तुम्ही मला लपायला जागा द्या तेव्हा सावतोबा म्हणाले इकडे मग काय ज्वारी आहे ऊस आहे मक्कारी ज्वारी ऊस आहे जिथं लपायचं तिथं लप भगवान परमात्मा म्हणाले म्हणजे मनुष्य म्हणाला ते खूप डेंजर आहेत मला दुसरीकडे लपायला जागा द्या त्यावेळेस सावतोबाला कळलं हा दुसरा तिसरा कोणी नाही माझा भगवान परमात्मा आहे माझा भगवान
हा येडी म्हणत्यात येडी म्हणत्यात टवटवीत झाले बाई चेहरा. झाले का टवटवीत चेहरे? अजून घ्यायचे का भारुडा? हा? कोणाचे मते घ्यायचे हात बरी करा बरं. कळत माझं. करा की. नको म्हणाले तर कीर्तन सुरू करायचं ना मग? विठ्ठल विठ्ठल बघा आजकाल म्हाताऱ्या बायका किती चॅप्टर असतात. एक म्हातारी एवढी भांडखोर होती बापरे बाप विचारायचं नाही. हद्दच्या बाहेर होती. काय होती? हद्दच्या बाहेर. म्हातारी हसायची. आहे का तुमची म्हातारी? नाही ना ते तुम्हाला हसायला तेवढं त्याच्यामुळे म्हणतात. बाकी काय नाही बरं का दुसरं सुचतं तसं काय. विठ्ठल विठ्ठल एक म्हातारी खूप चॅप्टर होती. म्हणजे भांडकुदळ. एवढी भांडकुदळ एवढी म्हणजे हातच्या बाहेरच बाबा रे बाबा. काय झालं एके दिवशी तिच्या नातवंडाचं लग्न ठरलं. काय ठरलं? लग्न. घरवाल्यांची चर्चा झाली. या म्हातारीला काही लग्नाला न्यायचं नाही. या म्हातारीला लग्नाला न्यायचं नाही नाहीतर तिथे करत बोंबाटा. काय करत? तिथे तिचा बोंबाटा सुरू करत. कोणीही सांगितलं नाही तिला. कोणीही सांगितलं नाही तिला की नातरुंडाचं लग्न ठरलंय म्हणून. गपचूपच करायचं होतं. गपचूपच. काय करायचं होतं? गपचूप. लग्न ठरलं सगळं झालं. त्या ड्रायव्हरला सांगितलं होतं पुढच्या दारातून यायचं नाही बल्कि मागच्या दारातून यायचं. काय म्हणला? पुढच्या दारातून यायचं नाही मागच्या दारातून यायचं. कोणत्या? मागच्या. तो ड्रायव्हरच बदलला. नशिबातला ड्रायव्हरच बदलला. पुढून यायचं मागून आला. बघा ते सगळे घरवाले पुढी बघायले काही वरी लग्नाचं बघायले काही साड्या ठरवायले काय अंगठ्या घ्यायच्या काय सोनं घ्यायचं ते बघू लागले आपापलं. ड्रायव्हर मागून आला. ते म्हणाला पिंट्या इकडे ये ना. ती म्हातारी बोलायली पिंट्या इकडे ये रे मा इकडे ये सोन्या. खाऊ देते खाऊ. पैसे देते रुपये आठाना. इकडे इकडे इकडे. काय म्हणती? तुला खाऊ देते खाऊ. तुझे चॅप्टर बघा ना. त्या छोट्याशा लेकराकडून काढून देते 4-5 वर्षाचा. ते लेकर काय आपापलं चॉकलेट काय म्हणलं खाऊ म्हणलं की लगेच सांगून देतात. काय म्हणताय? काय म्हणती? सांग बरं का बाबा. खरं खरं सांग चॉकलेट म्हणती ती म्हणती ट्रॅक्टर त्यासाठी जेसीबीच म्हणाली चुकलं रे मामा माझं. विठ्ठल विठ्ठल बाळा हे कशासाठी आणले रे हे? ती म्हणती
बरोबर आहे. झोपू नका, डुलक्या घेऊ नका. आणि इकडून तिकडं माझी चक्र शांत व्हाय. असं नाही बरं का? असं काहीही करू नका. स्थिर बसा, टाईट बसा बरं सगळे. तुम्हाला चांगलं करण्यासाठी आपण एक थोडंसं भजन करू. ज्ञानोबा आता चांगले वाटतं. लग्न ठरलं, सगळं झालं. घरवाल्यांनी काय म्हणले होते? म्हातारीला काही न्यायचं नाही, तिथे भांडणं काढत. म्हातारीला नाही, पण म्हातारीला सगळं कळलं. तर छोट्या लेकरांनी सांगितलं. काय सांगितलं? आपल्या दादाचं लग्न आहे म्हणून. ती म्हातारी अशी गेली, तनानानानाना गेली. कशी गेली? तनानानाना गेली. सगळं घराला बोलवलं, डोक्यावर उचललं, सगळं घर दिलं. असं न करता घरवाल्यांना खाली दिलं. आणि तुम्हाला एवढी हिंमत आली, निवडून ठेवलं तर नको असं म्हणतात. असं अख्ख्या घराला बोलवलं तिला आणि म्हणाले, कुठे जायले? ते म्हणे, कुठं नाही, इथंच आहे बाबा. सगळं कळाले मला. लग्नाला नेले त्याला. त्याचं लग्न आहे ना, मला नेणार नाही. होय, पाहते कशी जातात. पाहते कशी जातात. ती म्हातारी तसं म्हणली. मग काही समजायला गेलं. एका शर्टवर त्यांना नेलं. काय म्हणाले? तिथं जाऊन गपचूप बसायचं, शांतपणे बसायचं. काय? शांतपणे बसायचं. कुचून पेटायचं अजिबात नाही. म्हातारीची चाल कशी असते? काय ना काय ती कांदी करायचीच, म्हणजे करायचीच बाबा. अशी असते. अशाच म्हाताऱ्या. लग्नाला नेलं, बारात निघाली, इकडे वाजत गाजत. ते म्हाताऱ्या बसल्या दोन. चल जायचं तू थोडं पायाच्या हे होतात त्या, समजून घे. बसल्या मधात. बसल्या मधात ती म्हातारीला काढून आणि ही पण काम काढतो होती मला. लय उतार आलाय का तुला? ती
रोज तुझी बिचारायची लागली तुझी रवात काय करायचं सारखं येणं चालू करायचं तर एकदा प्रश्न पडला त्या माणसाला कंडक्टरला ही म्हातारी रोज मला काजू बदाम पिस्ता अक्रोड का देते बरं याचं कारण काय एक दिवस कंडक्टर त्या म्हातारीला म्हणाला आजी तुम्ही मला काय देता बरं काजू बदाम पिस्ता अक्रोड ते म्हणाले तुम्ही सांगता का नाही मी खाणारच नाही असं म्हणतात काय म्हणतात तुम्ही सांगता का नाही की तुम्ही खाणारच नाही तुमची अक्रोड पिस्ता ती म्हातारी म्हणली माझं वय 85 80 ते 85 झाले तेव्हा किती 80 ते 85 माझं वय झालं आहे मला काही दात राहिले नाही ती चकडून तुला खायला देते हे पण काय देऊ वाटत नाही देवा मला वेस्ट नको व्हायला म्हणून चकडून खायला तुला देते पण काय वाटतच नाही अशा म्हणताना बायका चॅप्टर असतात दुसऱ्याच आपलं विठ्ठल
मरा मरा मरा. तुम्ही 10 दा म्हणा बरं मरा मरा. काय येते? उच्चार काय येतो त्याचा? राम उच्चार येतो. मरा 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 राम 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 उच्चार येतो. रामाचा उच्चार येतो. तो म्हणाला मी नारद मुनी म्हणाले मी जोपर्यंत वापस येत नाही तोपर्यंत तू नाम जप करायचे. 1 महिना गेला. किती? 1 महिना, 4 महिने, 1 वर्ष, 12 वर्ष. मरा मरा राम 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 त्याचा उच्चार राम झाला. काय झाला? राम उच्चार झाला. आणि त्याच वाल्याने राम राम म्हणता म्हणता ते त्याचे पूर्ण जे पाप होते एवढा नाम जप झाला त्याचा. कोटीच्या पुढे नाम जप झाला. किती? कोटीच्या पुढे नाम जप झाला. त्याचे सगळे पाप मुक्त झाले. आणि त्याच वाल्या कोळीनं रामायण लिहिलं. बघा कोणता लिहिला? रामायण लिहिलं. एवढा पापी होता. किती पापी होता ते? होता की नाही? पापी होता ना. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले पुराण श्रवण. नाही वेदशास्त्र पठण, गर्भी बहिरा झालो या युगे. बहिरा झालो. बघा किती पापी होता. दयाच्या चित्ताने निसर्ग संकट कराल दुर्मट भव सिंधू. आपण जन्मापासून आपण जेव्हा बोलायला लागतो ना उपजल्या बालकासी नाम नाही तयापासी ठेविली नावी नावीसी ओ देत उठी. याचा अर्थ काय? जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं. नसतं ना. जन्मताच नाव येतं त्याला आपोआप. नाही ना. तर आपण त्याला नाव देतो. आता जर मी म्हणलं इकडे इकडे नाही का आपण म्हणतो ना ए लेकरा इकडे मग त्याला कळलं मलाच बोलू ती लेकरा. किंवा आपण त्याला असं नाव देतो श्याम इकडे, श्यामा इकडे असं नाव देतो. तेव्हा तो आपल्याला हुंकार देत असतो ना. तयाच्या चिंतने निसर्ग संकट कराल दुर्मट भव सिंधू. आपण जेवढे पाप केलेत आजपर्यंत आतापासनं झोपताना काय करायचं? एकच म्हणायचं वाक्य, देवा आज मी जेवढे पाप केले ना तुझ्या चरणी रे बाबा. काय म्हणायचं? आज मी जेवढे पाप केले ते तुझ्या चरणी. आज जेवढे पाप केले तुझ्या चरणी. आपल्याला खूप वेळ असतो. किती वेळ? खूप वेळ असतो. आपण आपल्याला जॉब असेल, शेतात जायचं असेल, बैलगाडीने का आपण गाडी म्हणून जातो. शांतपणे जात असतो ना कधी कधी. शांतपणे जात असतो. तेव्हा आपला किती जप होईल? तर 1 लाख जप होऊ शकतो. आपण जर केला तर होऊ शकतो. आपण जर 1 लाख जप केला तर होऊ शकतो ना. तयाच्या चिंतन निसर्ग संकट. अरे बाबा तुम्ही एवढं नामस्मरण करा की देव तुमच्यापाशी आला पाहिजे. म्हणायला पाहिजे देवा. ते म्हणायला पाहिजे देवा मी तुझ्या कृपेने खूप धन्य झालो रे बाबा. मला खूप चांगले वाटते. आपण माझी स्थिती याच्यावर ओ जन्मोनिया
त्याला जोरदार टाळ्या हवं. जोरदार टाळ्या, एकदम जोरदार. त्याला टाळ्या म्हणतात का? एकदम जोरात. वा. जे काही चुकलं असेल ते माझ्या अपबुद्धीचे दोष, जे काही बरोबर आले असेल ते माझे गुरूंचे आशीर्वाद. घडलेली सेवा मी भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते व सेवेला पूर्णविराम देते. जय ईश्वर.
संतांसंगे सर्व काळ अखंड प्रेमाने